झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यामधल्या नयना पुजारी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथकाची म्हणजेच एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। संगणक अभियंता असलेल्या नयनावर 4 जणांनी बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना 8 ऑगस्ट 2009ला उघडकीला आली होती। या प्रकरणी पोलिसांनी योगेश राऊत, विश्वास कदम, महेश ठाकूर आणि राजेश चौधरींना अटक केली होती। मात्र यातील योगेश राऊत हा सप्टेंबर 2011ला पोलिसांच्या अटकेत असताना पळून गेला होता। 1.5 वर्षानंतरही त्याचा शोध लागत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतची बातमी झी 24 तासने गेल्या आठवड्यात प्रसारित केली होती। नयनाला न्याय मिळणार का असा प्रश्न झी 24 तासने उपस्थित केला होता। पुणेकरांनीही या प्रकरणी पोलिसांविषयी संताप व्यक्त केला होता। त्या पार्श्वभूमीवरती फरार आरोपी योगेश राऊत याचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथकाची स्थापना करण्यात आली। योगेश राऊतच्या बाबतीत पुणे पोलीस आणि पर्टिक्युलरली क्राईम ब्रँच आम्ही फार गांभीर्याने त्याबद्दल तपास करीत आहोत आणि बऱ्याच दिवसापासून तो मिळत नसल्या कारणाने आता परत आणखीन आम्ही नव्याने एक एसआयटी स्थापन केली। एक नवीन एपीआय हँडोर रोजच्याच मागावर ही लोक राहतील आणि योगेश राऊत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही टीम काम करत राहील। झी 24 तास एक पाऊल पुढे।